बुलढाण्यातून एक अशी घटना समोर आली आहे जी ऐकून अंगावर अक्षरशः काटा येईल। एका बापाने स्वतःच्या पोटच्या लेकीची इतक्या क्रूरपणे हत्या केली की संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। मुलीची ती कृती पाहून संतापलेल्या बापानं फक्त हत्या केली नाही तर मुलीचं शिर देखील धडावेगळं केलं, चेहरा जाळला आणि मृतदेह जंगलात फेकून दिला। वडिलांनी एवढा टोकाचा निर्णय का घेतला? जन्मदाता पिताच मुलीच्या जीवावर का उठला? मुलीची नेमकी चूक काय होती हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। ही थरकाप उडवणारी घटना आहे बुलढाणा जिल्ह्यातली। 26 एप्रिल रोजी जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात पोलिसांना एका तरुणीचा अर्धवट जाळलेला मृतदेह सापडला। मृतदेहाची अवस्था इतकी भयानक होती की ओळख पटवणं ही कठीण होतं। शिर वेगळं, चेहरा जाळलेला, यातून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसत होता। सुरुवातीला पोलिसांनाही हा मृतदेह नेमका कुणाचा आहे याचा कोणताही धागादोरा लागला नव्हता। मात्र तपासाचं चक्र वेगाने फिरलं आणि मध्य प्रदेशातून महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली। शिवानी नावाची 27 वर्षीय तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्याच वडिलांनी पोलीस ठाण्यात दाखल केली। पोलिसांना संशय आला आणि त्यांनी वडील बापूराव कळमेकर आणि त्यांचा मुलगा अजय यांच्यावर पाळत ठेवली। यानंतर चौकशीत जे सत्य समोर आलं ते धक्कादायक होतं। शिवानीचे तिच्या चुलत भावासोबत प्रेम संबंध होते। कुटुंबाने तिचं लग्न लावून दिलं, पण लग्नानंतरही हे संबंध सुरूच असल्याचा आरोप आहे आणि याच गोष्टीचा राग तिच्या वडिलांच्या मनात होता। घटनेच्या रात्री वडिलांनी शिवानी आणि तिच्या प्रियकराला म्हणजेच तिच्या चुलत भावाला नको त्या अवस्थेत एकत्र पाहिलं। संतापाच्या भरात त्यांनी लोखंडी रॉडने मुलीवर हल्ला केला। या हल्ल्यात शिवानीचा मृत्यू झाला, पण इथेच हा थरार थांबला नाही। पुरावे नष्ट करण्यासाठी शिवानीचा मृतदेह पोत्यात भरून जंगलात नेण्यात आला। शिर धडावेगळं करण्यात आलं, हातावरील टॅटू कोयत्याने खरडवून काढण्यात आला आणि शेवटी पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्यात आला। या संपूर्ण घटनेत आरोपी बापाला त्याच्या मुलानेही साथ दिल्याचा आरोप आहे। सध्या पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे। मात्र या प्रकरणात आणखी एक मोठं गूढ कायम आहे। शिवानीचा प्रियकर अरुण अजूनही बेपत्ता आहे। तो जिवंत आहे का की त्याचाही काटा काढण्यात आला आहे? या प्रश्नाचं उत्तर आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहे। यात चूक कोणाची? चुलत भावासोबतच संबंध ठेवणाऱ्या शिवानीची की मुलीला समजावून सांगण्यात अपयशी ठरलेल्या वडिलांची? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा।